श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथील जागृत देवस्थान आई श्रीरामवर्धायनी देवीच्या मंदिरात 30 सप्टेंबर अष्टमीच्या शुभदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोंधळ, हळदी कुंकू या समारंभांसारख्या कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी, विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अष्टमीच्या निमित्ताने दिवसभर मंदिरात धार्मिक विधी आणि कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळी 8 ते 11 या वेळेत सर्व देवदेवतांचा विधिवत अभिषेक संपन्न झाला, ज्यामुळे मंदिराचे वातावरण अधिक पावित्र्यपूर्ण बनत गेले. यामधील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे दुपारी 12 वाजता पार पडलेला गोंधळींनी देवीची स्तुती करणारी भक्तिगीते गाऊन आणि पारंपरिक वाद्य वाजवून गोंधळ घातला. गोंधळाच्या वेळी उपस्थित असलेल्या शेकडो भाविकांनी देवीच्या जयघोषात सहभाग घेतला, ज्यामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळालं. गोंधळाच्या माध्यमातून देवीचा महिमा आणि आख्यायिका यांचे श्रवण करण्याचा लाभ भाविकांना मिळाला. गोंधळानंतर लगेचच दुपारी 2 वाजता मंदिराच्या प्रांगणात महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शुभप्रसंगी परिसरातील आणि दूरवरून आलेल्या मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. सर्व भाविकांसाठी अन्नधान्यांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आज रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा चित्राताई पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सवाष्ण महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावले आणि देवीच्या आशीर्वादाने एकमेकींना सुख समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महिलांना देवीचा प्रसाद म्हणून वाण देण्यात आले. या समारंभावेळी महिलांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना एकत्रित येऊन देवीप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला. आई श्रीरामवर्धायनी देवी ही महाराष्ट्रातील अनेक हिंदू, मराठा, सरदार आणि वीरशैव समाजाची कुलदैवत असून प्रभू रामचंद्रांनी तिची स्थापना केली असल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या मंदिरातील प्रत्येक उत्सवाला मोठे महत्त्व आहे. मंदिर समितीने सर्व कार्यक्रम शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आदिशक्ती श्री रामवर्धायनी नवरात्री उत्सव सन 2025 सालाबादप्रमाणे धार्मिक, सामाजिक सर्व कार्यक्रम होत असताना आजचा हा अष्टमीचा कार्यक्रम धार्मिकदृष्ट्या अर्थपूर्ण कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमाला सुवासिनींची जास्त हजेरी असते. त्या हिशोबावर आम्ही गेले 20 वर्ष सुवासिनीसाठी खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित करतो. त्यानंतर नवमीच्या दिवशी देव उठवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आईची मूर्ती पालखीमध्ये ठेवून गावाच्या वेशीवरती पालखी नेऊन तिथे सीमोल्लंघन म्हणतात त्या कार्यक्रमाला, आणि तिथे जाऊन सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी पुन्हा मंदिरामध्ये येते. मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपला द्वेष, भांडण बाजूला ठेवून सगळे एकमेकाला सीमापत्र देऊन एकमेकाला गळाभेट होत असते. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या नंतर नवरात्र उत्सवाची सांगता होत असते.